नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 मित्रांनो, पवित्र पोर्टल थ्रू ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे मित्रांनो। आता ही कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे एक नोटीस आली मित्रांनो, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागडा पार्क कोल्हापूर। आता कोल्हापूरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, आता कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक काय दिले या नोटीसमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता शिक्षक पदभरती 2022 मधील पवित्र प्रणाली पोर्टलवर प्राप्त झालेल्या सोबतच्या यादीतील उमेदवार। बघा मित्रांनो, आता कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये 2017 मध्ये पवित्र पोर्टल थ्रू ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल त्यांना पण बोलवण्यात आले आणि 2022 मध्ये चालू करंटली जी भरती झाली त्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्यासोबत 2017 वाल्यांना पण बोलवण्यात आलं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर मित्रांनो बघा, आता आपल्याला शिक्षक पदभरती 2022 मधील पवित्र प्रणाली पोर्टलवर प्राप्त झाले सोबतच्या यादीतील उमेदवार। आता विषय काय दिले मित्रांनो, शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 अंतर्गत पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत। बघा मित्रांनो, आता ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांनी काय करायचं आहे, सर्व डॉक्युमेंट रेडी करायचे आहे। कोणत्या पद्धतीने ते आपण सर्व पुढे बघणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 इथे बघा मित्रांनो, ज्यांचं 2017 मध्ये सिलेक्शन झालं होतं त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे मित्रांनो, त्यांना पण बोलवण्यात आले। आणि रेग्युलर जे 2022 मध्ये भरती झाली, आता 2024ला सिलेक्शन झालं त्यांना पण बोलवण्यात आलं आहे मित्रांनो। अंतर्गत पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करायची आहेत। सदर यादीमध्ये आपल्या नावाचा समावेश आहे तरी आपल्याकडे मूळ कागदपत्राची पडताळणी करणे कामी खालीलप्रमाणे दिलेल्या वेळापत्रानुसार सकाळी 10 वाजता 4था मजला शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागाळा पार्क कोल्हापूर येथे उपस्थित राहायचं आहे। तपासणी वेळी मूळ कागदपत्रासोबत एक साक्षांकित प्रत सोबत घेऊन यायचं आहे। सदर दिवशी आपण अनुपस्थित राहिल्यास तसा अहवाल कनिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल। तसेच तपासणीवेळी मूळ कागदपत्र उपलब्ध न केल्यास कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार नाही। सर्वांनी नोंद घ्यावी, उमेदवार अनुपस्थित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची राहील। मित्रांनो बघा, आता वेळापत्रक दिले, या वेळापत्रकमध्ये काय म्हटलं आहे मित्रांनो, कागदपत्रे पडताळणी दिनांक कोणकोणत्या दिवशी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधील क्रमांक। आता याच्यात 2 असेल मित्रांनो। बघा 7वा नंबर, बघा 7व्या नंबरला 9/3/2024 दिले। हे 2017 ज्यांचं 2017 मध्ये सिलेक्शन झालं होतं त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल त्यांना पण बोलवण्यात आले, 9 तारखेला बोलवण्यात आलं आहे मित्रांनो। आणि जे रेग्युलरचं आहे, आता 2024 सिलेक्शन झालं असेल त्यांचं इथे दिले मित्रांनो। मराठी माध्यम बघा 1 ते 100 यादी क्रमांकानुसार बोलवण्यात येणारे यादी क्रमांक बघायचं आहे तुमचं ते, आणि तिथे डेट समोर बघायची, यादी क्रमांक आणि डेट बघायची, त्याच दिवशी जायचं आहे मित्रांनो। सर्व डेट वाईज आणि यादी क्रमांकानुसार इथे सर्व टाईम टेबलमध्ये सेटअप केलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो बघा, आता काय काय घेऊन जायचं आहे तुम्हाला डॉक्युमेंट, मी मागच्या व्हिडिओमध्ये सर्व डॉक्युमेंट काय काय घेऊन जायचं आहे ते मी सर्व एक व्हिडिओ तयार केला आहे मित्रांनो, तो व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही आणि त्या व्हिडिओनुसार तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, उमेदवारांची कागदपत्रांची खाली प्रमाणे मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रत घेऊन उपस्थित राहायचं आहे मित्रांनो। बघा, तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणार आहे त्याच्यासोबत तुम्ही एक झेरॉक्स सेट तयार करून घ्यायचं, तो पण घेऊन जायचं आहे मित्रांनो। आता काय काय लागेल हे सर्व मी मागच्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला म्हटलं आहे मित्रांनो, तर जे मागचं व्हिडिओ असेल तो बघून घ्यायचं आहे। बघा इथे सर्व या PDF मध्ये काय काय दिले, ही नोटीस ही कोल्हापूर, बघा मित्रांनो ही नोटीस शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागाळा पार्क कोल्हापूरची आहे मित्रांनो। बघा हे सर्व
इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो, तुमचं सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधील क्रमांक बघायचं आहे तुम्हाला. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधील क्रमांक बघायचे मित्रांनो. नंतर आपल्याला पुढे डेट बघायची. ते क्रमांक बघूनच जायचं मित्रांनो, नाहीतर त्याच्यात काय होणार आहे, तुमचं 6ला असेल आणि तुम्ही 5ला जाणार आहे. असं करू नका. तुमचं यादी क्रमांक बघायचं आहे व्यवस्थित. यादी क्रमांक बघून तुमचं डेट बघायचे, कोणत्या डेटला बोलवलं. आणि जे तुमचं मित्र असेल, कोणाला माहीत नसेल 2017मध्ये सिलेक्शन झालं असेल आणि त्यांना अपडेट अजूनपर्यंत मिळाली नसेल, तर त्यांना पण कळवा किंवा व्हिडिओ शेअर करून द्या. त्यांना पण समजेल की त्यांचं सिलेक्शन झालं असेल तर ते लगेच त्यांचं डॉक्युमेंट सर्व रेडी करून ठेवतील मित्रांनो. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा.